महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। ती म्हणजे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय, तो म्हणजे तुमचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता। तो कधी भेटणार त्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे। मुहूर्त ठरला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट। या तारखेला खात्यात जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता। तर आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता कुठल्या तारखेला जमा होणार आहे त्याबद्दलची ही माहिती जी आहे प्रसिद्ध झालेली आहे, न्यूज प्रसिद्ध झालेली आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। तुम्ही 10व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तुम्ही 10व्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। बघा, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा लाभ जमा होऊ शकतो। बघा, आजपासून जमा होऊ शकतो, तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याची माहिती आपण पाहणार आहोत। आजच्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतात त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। बघा, असा दावा आता मीडिया रिपोर्टमध्ये होतोय। आज आणि उद्या, त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या कुठल्या तारखेपर्यंत बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळू शकतात असे म्हटले जात आहे, त्याची माहिती समोर आलेली आहे। बघा, गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली। जून 2024 मध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि या अंतर्गत पहिला हप्ता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये 3000 रुपयाचा 2 महिन्याचा मिळून जमा करण्यात आलेला होता। थेट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले असतील। तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला हे पैसे येत राहत आहेत। तर मग आता तुम्ही 10व्या हप्त्याची जी वाट पाहताय, कारण की तुमचे आतापर्यंत भेटलेले मागच्या महिन्याचे 3000 रुपये देखील खर्च झालेले असतील। तुम्हाला पुढच्या पैशाची गरज असेल, आर्थिक तुम्हाला जो लाभ दिला जातो याची गरज असेल, त्याबद्दलची महत्त्वाची माहिती असणार आहे। तर बघा, या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जात आहेत। जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यामध्ये जमा होतोय। आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 पर्यंतचा आणि जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2025 पर्यंतचा असे मिळून 9 हप्ते टोटल जमा करण्यात आलेला आहे। त्याचा लाभ लाडक्या बहिणींनी घेतलेला आहे। बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी, याच्यामध्ये जवळपास 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र देखील झालेले आहेत। इथून पुढचे त्यांना पैसे आता भेटणार नाहीत, परंतु भरपूर साऱ्या अशा पात्र लाडक्या बहिणी आहेत, कोटीच्या याच्यामध्ये संख्येने, ज्यांना आतापर्यंत हे 9 हप्ते भेटलेले असतील। तुमचे देखील टोटल 9 हप्ते भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देखील, गेल्या महिन्यातच तुम्हाला म्हणजेच मार्च महिन्यात जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टोटल 3000 रुपये जमा केले। महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे, फेब्रुवारीमध्ये पूर्ण फेब्रुवारी महिना देखील तुम्ही वाट पाहिली, त्यावेळेस पैसे नाही आले। मात्र मार्च महिन्यामध्ये महिला दिनाचं औचित्य साधून सरकारने या ठिकाणी टोटल दोन्ही हप्त्याचे एकत्रितच तुम्हाला 3000 रुपये जमा केले। ते देखील तुमचे 3000 रुपये जमा झालेले असतील। दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलांच्या माध्यमातून या योजनेचा पुढील एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार अशी विचारणा होताना दिसत आहे। तुम्ही कमेंट करून देखील विचारतायत की एप्रिल महिन्याचे पैसे कधी जमा होतील। बघा, या संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार त्याबद्दलची। मार्च 2025 मध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे तुम्हाला 2 महिन्याचे 3000 रुपये दिले, महिलांच्या खात्यात ते थेट जमा झाले, तुमचे ते पैसे खर्चही झालेले असतील। आता फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला 8 मार्च पासून जमा व्हायला सुरुवात झालेली होती आणि 10 ते 12 मार्च दरम्यान हे सर्व पैसे महिलांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचे एकत्रित 2 टप्प्यामध्ये वाटप झाले। दरम्यान आता बघा, या योजनेच्या पात्र महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ देखील लवकरच मिळणार आहे। तुम्हाला लाभ मिळणारच आहे, ठीक आहे, 100% तुमचे पैसे येणारच आहेत, कारण की ही योजना पुढे अशीच कायमस्वरूपी चालू राहणार आहे। स्वतः मुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, योजना बंद नाही आणि 2025-26 हे तुमचं जे आर्थिक वर्ष चालू आहे यासाठी 36,000 कोटी रुपये या योजनेसाठी त्याची तरतूद झालेली आहे। त्यामुळे योजनेचे पैसे तुम्हाला भेटण्याचे, परंतु कुठल्या तारखेपर्यंत येऊ शकतात? मग फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला 7 एप्रिल पासून, तर हे पैसे देण्यास सुरुवात झाली होती। मग एप्रिल महिन्याचे देखील पैसे बघा, तुम्हाला कुठल्या तारखांना येऊ शकतात? एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाला नसला तरी 7 एप्रिल ते 15 एप्रिल 2025 दरम्यान तो जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बघा, मागील अनुभव पाहता शासन हप्ते वेळेवरती तुम्हाला वितरित करत असल्याने याही वेळी नियमित वेळापत्रकानुसार आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे। तर बघा, मागचे जे पैसे तुम्हाला जमा झाले होते ते 7 ते 12 मार्च दरम्यान, तर यावेळेस देखील 7 एप्रिल पासून, म्हणजे बघा आता काल तुम्हाला पैसे आलेले नाहीत, ठीक आहे, परंतु 7 ते 15 तारखेपर्यंत कधीही तुमचे पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात। 7 ते 15 तारखेपर्यंत
काल तुमचे काही जणांचे पैसे आलेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. बघा आता 8 तारखेपासून 15 तारखेपर्यंत मग कधीही पैसे तुमचे येऊ शकतात, आजही येऊ शकतात, उद्याही येऊ शकतात. 15 तारखेपर्यंत पैसे येण्याची शक्यता या ठिकाणी आहे. ठीक आहे, परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होईल का मग? ठीक आहे, शक्यता आहे 15 तारखेपर्यंत पैसे तुमचे नक्की यायला पाहिजेत. एप्रिल महिन्याचा हप्ता तुमचा अद्याप जमा झाला नसला तरी मागील अनुभव पाहता शासन हप्ते वेळेवर वितरित करत असल्यानं याही वेळी नियमित वेळापत्रकानुसार आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. बघा जर 15 तारखेपर्यंत तुमचे पैसे नाही आले, 7 ते 15 तारखेपर्यंत, आता 7 तारीख तर तुमची गेलेली आहे, म्हणजे आजपासून 8 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जर पैसे नाही तुमचे आले तर बघा नियमित वेळापत्रकानुसार हे पैसे तुम्हाला भेटतील. मग नियमित वेळापत्रक म्हणजे जसं की आपण मागचे 3 ते 4 महिने पाहिलं, नियमित पैसे कधी जमा होत आहेत तुम्हाला, जसं की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 29 तारीख असेल, 26 तारीख असेल, बघा 26 तारीख, 24 तारीख या तारखांना तुमचे पैसे मग येऊ शकतात. म्हणजेच तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर 21 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत हे नियमित वेळापत्रक आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच पैसे जमा होताना दिसतात. ठीक आहे, परंतु या ठिकाणी जी न्यूजमध्ये रिपोर्टनुसार माहिती आलेली आहे ती म्हणजे 7 ते 15 एप्रिल दरम्यान पैसे येऊ शकतात. या तारखांना जर पैसे नाही आले तर मग तुम्हाला डायरेक्टली शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जे आहेत 21 तारखेपासून 30 तारखेपर्यंत कधीही जमा होतील एप्रिल महिन्याचे. ठीक आहे, तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी जमा होतील त्याबद्दलची तुम्हाला ही माहिती जी आहे या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा 2100 रुपयाबद्दलचं काय झालेलं आहे. स्वतः लाडक्या बहिणीने 2100 रुपये मिळणार की नाही याबद्दल महिला व बालविकास मंत्र्यांनी काय म्हटले ती माहिती आपण पाहूयात. त्यांनी म्हटलं बघा लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं. आम्ही लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण की बघा लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयावरनं सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अर्थसंकल्पात 2100 रुपयाची घोषणा न केल्यामुळे महिलांमध्ये नाराजी देखील आहे. यासोबत विरोधकांनी देखील सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. मात्र आता लाडकी बहीण योजनेत लवकरच 2100 रुपये देऊ अशी माहिती महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. बघा त्यांनी नेमकं काय म्हटलं, लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईलच, आम्ही वचन दिले, आम्ही त्यापासून मागे हटणार नाही असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आहोत, महिलांमध्ये साक्षरता निर्माण करणार आहोत. 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल, आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला 2100 रुपयाचा देखील मोठा आर्थिक आधार जो आहे कधीही भेटू शकतो. येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये हा निर्णय घेतला जाऊ शकतो. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सांगितलेलं आहे की हा जो निर्णय आहे 2100 रुपयाबद्दलचा तो आम्ही घेणार आहोत. म्हणजे योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं सांगितलेलं आहे. कुठल्याही वेळी निर्णय होऊ शकतो त्याबद्दलचा. मात्र सध्या तरी या वर्षामध्ये तुम्हाला हा निर्णय होताना दिसणार नाही, कारण की या वर्षी तुम्हाला पूर्णपणे 1500 रुपयांनीच पैसे भेटतील. मग पुढचे 5 वर्ष जे आहेत त्यामध्ये कधीही हा निर्णय घेतला जाईल, त्यावरती काम चालू आहे अशी माहिती जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आजच्या तारखेचं महत्त्वाचं अपडेट तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलचं. एप्रिलचा हप्ता एक तर तुम्हाला 7 एप्रिल पासून 15 एप्रिल पर्यंत येण्याची शक्यता आहे, किंवा या तारखांना जर नाही आला तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच एप्रिलच्या 21 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला पैसे जे आहेत जमा होऊ शकतात. याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत, आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.